नमस्कार मित्रांनो, मी मेघश्याम शेलार माझ्या डोळस अध्यात्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, यापूर्वीच्या सुमारे 7 ते 8 व्हिडिओजना आपण खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मला प्रेरणा दिली. नवीन अभ्यास करून आपल्यापर्यंत हे गीतेचं जे ज्ञान आहे ते ज्ञान पोचवण्याची संधी मला आपल्या सर्वांच्यामुळे प्राप्त होते. भगवान श्रीकृष्ण हे सगळं कार्य माझ्या हातून करून घेत आहे, त्याचा मला आनंद वाटतो, समाधान वाटतं आहे. मागील व्हिडिओजमध्ये आपण काही उपदेश बघितले. आज आपण गीता, महाभारत या सगळ्यांमधनं जे काही शिकवण आपल्याला मिळते त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण जाऊया. मित्रांनो, आज आपण पुन्हा 2 महत्त्वाच्या उपदेशांचा विचार करणार आहोत. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मित्र कसे असावेत, मित्र कसे असतात, हा एक उपदेश. आणि दुसरा, आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द किती मौल्यवान असतात आणि ते कसे असतात, कसे असू नयेत, या 2 महत्त्वाच्या गोष्टींचा विचार आपण करणार आहोत. मित्र, सखा, ज्याच्याजवळ आपण आपल्या घरातल्या माणसांशी ज्या गोष्टी शेअर करू शकत नाही, बोलू शकत नाही, त्या सगळ्या आपण आपल्या मित्रांशी बोलू शकतो. अडचणीमध्ये आपल्याला मदत करणारा मित्रच असतो. अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड, हे एक इंग्रजी सुंदर असं एक कोट आहे. म्हणजे जो आपल्याला वेळेत मदत करतो, वेळेला मदत करतो, तोच आपला खरा मित्र. आणि लक्षात घ्या, दुसरी गोष्ट, तुमच्या चुका दाखवून देणारा हा तुमचा खरा मित्र असतो, तो शत्रू नसतो. आपल्याला बऱ्याचदा आपल्या चुका एखाद्यानं दाखवून दिले की राग येतो. आपला स्वाभिमान त्या ठिकाणी ठेचाळल्यासारखं होतं, पण असं नाही आहे. तुमच्याबद्दल चांगुलपणा असणारी, तुमच्याबद्दल काळजी वाटणारी अशीच आपली मित्रमंडळी आपल्या चुका दाखवून देत असतात. मित्र हे 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे अगदी जीवाला जीव देणारे मित्र. दुसरा प्रकार असतो तो ऐनवेळी बदलणारे मित्र. आणि तिसरा प्रकार असतो दोन्ही बाजूला बोलणारे मित्र किंवा दोन्ही बाजूने काम करणारे मित्र. आता पुन्हा आपल्याला एकदा महाभारताच्या कथा ह्याच्यामध्ये शिरायला पाहिजे. बघा, तुम्हाला पटून जाईल मित्र कसे असतात किंवा कसे असायला हवे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांची मैत्री ही गाढ मैत्री होती. कृष्ण हे अर्जुनाला किंवा पांडवांना सख्यासारखे होते. त्यांचे गुरु होते, त्यांचे मार्गदर्शक होते, पथदर्शक होते आणि अगदी जवळचे मित्रसुद्धा होते. प्रत्यक्ष परमेश्वर असून महायुद्धाच्या वेळेला, महाभारतामध्ये जे महायुद्ध झालं कुरुक्षेत्रावर, त्या युद्धाच्या वेळेला आपल्या मित्राच्या रथाचं सारथ्य करण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अनेक वेळा मदत केली, पांडवांना अनेक वेळा मदत केली. हे सगळे प्रसंग महाभारतामधले आपल्याला माहिती आहेत. लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रसंग असो किंवा अनेकदा द्यूतामध्ये पांडव हरल्यानंतर त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम असो, प्रत्यक्ष दरबारामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना कृष्णाने द्रौपदीची अब्रू वाचवण्यासाठी केलेलं मदतकार्य असो, या प्रत्येक ठिकाणी अर्जुन आणि पांडवांना श्रीकृष्णांनी मदत केलेली आहे. श्रीकृष्ण ठामपणे त्यांच्या बाजूने उभे आहेत. मित्रत्व हे अशा प्रकारचं असतं, अशा प्रकारचं असायला हवं. ही आदर्श मैत्री झाली. मित्रांनो, दुसरं एक मैत्रीचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. महाभारत युद्धामधलंच हे उदाहरण आपल्याला समजून घेता येईल. कर्ण आणि दुर्योधन प्रत्यक्ष अधर्माच्या बाजूने जरी असले
म्हणजे महाभारत युद्धामध्ये पांडवांची धर्माची सत्याची बाजू होती आणि अधर्माच्या बाजूने दुर्योधन, धृतराष्ट्रपुत्र जे आहेत 100 कौरव आणि कौरवांची इतर सेना, या सेनेचा सेनापती दुर्योधन आणि त्याचा मित्र कर्ण. कर्ण हा अत्यंत पराक्रमी होता. इतका पराक्रमी होता की भगवान श्रीकृष्णाला अनेक गोष्टी करून त्याचा पराभव करावा लागला. मित्रांनो, जरी कर्ण आणि दुर्योधन यांची बाजू असत्याची असली, अधर्माची असली, तरी मैत्रीचं म्हणून उदाहरण इतिहासामध्ये किंवा पुराणामध्ये ते प्रसिद्ध आहे. कसं ते पहा. कर्ण हा मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय पराक्रमी होता. अनेक देवांची भक्ती करून त्यांनी अनेक प्रकारचे वर मागून घेतलेले होते. वैजयंती नावाचं अस्त्र त्याला इंद्राकडून प्राप्त झालेलं होतं आणि ते एकदाच वापरायचं असतं. दुसऱ्यांदा त्या अस्त्राचा उपयोग होणार नसतो. असं ते अस्त्र कर्णाने महाभारत युद्धामध्ये अर्जुनाचा वध करण्यासाठी ठेवलं होतं. मित्रांनो, महाभारत युद्धाचा 14वा दिवस होता आणि घटोत्कच नावाचा अत्यंत पराक्रमी वीर, हा घटोत्कच म्हणजे भीम आणि हिडिंबा राक्षसी यांचा पुत्र. त्याचं अर्धशरीर राक्षसी होतं, ताकदही तशीच होती. भीम अर्थातच पिता असल्यामुळे ताकद तशी होती. युद्धाच्या 14व्या दिवशी अगदी सायंकाळची युद्धाची वेळ संपत आली असताना सुद्धा युद्ध ते चालू होतं आणि या युद्धामध्ये घटोत्कचानं कौरवांची सेना सुपडा साफ करायला सुरुवात केली. घटोत्कच अर्थातच पांडवांच्या बाजूने लढत होता. घटोत्कचाचा हा पराक्रम पाहून दुर्योधनाला भीती वाटली. दुर्योधनाला असं वाटलं की आता हा घटोत्कच आपली सगळी सेना संपवणार आहे आणि याचा काहीतरी बंदोबस्त केल्याशिवाय आपल्याला युद्ध काही जिंकता येणार नाही. मग दुर्योधन कर्णाला सांगतो, अरे बाबा, पहिल्यांदा या घटोत्कचाचं काहीतरी तू कर, त्याचं पारिपत्य अगोदर कर, नाही तर आपली सेना हा संपवून टाकेल. कर्ण परोपरी समजवतो, घटोत्कचाला आपण मारू शकतो, पण भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष अर्जुनाच्या पाठीशी आहे. त्या अर्जुनासाठी मी हे अस्त्र ठेवलेलं आहे. अमोघ अस्त्र, त्याला वैजयंती अस्त्र असंही नाव आहे. कर्णाच्या परोपरीने समजावण्याने सुद्धा दुर्योधन ऐकला नाही. पण कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री ही खूप चांगल्या प्रतीची मैत्री होती आणि त्यामुळे मित्राचं वाक्य हे प्रमाण मानून शेवटी कर्णाने आपलं जे अमोघ अस्त्र होतं ते अस्त्र घटोत्कचावरती चालवलं आणि घटोत्कचाचा वध केला. मित्रांनो, हे उदाहरण एवढ्याचसाठी सांगितलं की कर्णाला माहिती होतं आपण हे वैजयंती अस्त्र वापरल्यानंतर पुन्हा ते वापरता येणार नाही आहे. ते एकदाच वापरलं की निरुपयोगी झालं. त्यामुळे अर्जुन आता प्रबल होणार आणि या युद्धामध्ये आपला पराभव अटळ आहे हे माहिती असूनसुद्धा मित्राची आज्ञा, मित्राला जे वाटते ते करण्यासाठी म्हणून कर्णाने आपल्या दुर्योधन मित्राचा सल्ला स्वीकारला आणि घटोत्कचावरती वैजयंती अस्त्र वापरलं. थोडा विचार करूया आपण इथे. जर का कर्णाने हे अस्त्र वापरलं नसतं तर महाभारत युद्धाचा निकाल वेगळा लागला असता. इतका पराक्रमी कर्ण होता. जरी अधर्माच्या बाजूच्या दोस्तीचं हे उदाहरण, मैत्रीचं हे उदाहरण दिलं तरीही सुद्धा मैत्री म्हणून एक उदाहरण घ्यायला पाहिजे. म्हणजे मैत्री कशी असायला पाहिजे? अर्जुन श्रीकृष्ण किंवा कर्ण दुर्योधन. आता मित्र कसे असतात ते पण सांगतो तुम्हाला. मित्र दोन्ही बाजूला उभे राहणारे मित्र असतात. पुन्हा आपण महाभारतातलीच कथेचा आधार घेऊया. महाभारतामध्ये भीष्म पितामह आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे कौरव आणि पांडवांचे आजोबा.
पितामह, द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांचे दोघांचे शिक्षक, गुरुवर्य. आणि विदुर हा जरी कौरवांचा सेनापती असला, कौरवाचा प्रधानाचार्य असला, तरीसुद्धा त्याला पांडवांच्याबद्दल सहानुभूती होती. कारण विदुर नीती प्रसिद्ध आहे बघा. आपण पुढे महाभारताच्या बद्दलसुद्धा मी काही व्हिडिओज करणार आहे, त्यावेळी विदुराबद्दल अधिक सांगेन. खरं तर महाभारतातली प्रत्येक कॅरेक्टर जे आहे, प्रत्येक पात्र जे आहे ते इतकं इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या जन्मकथा अतिशय नाविन्यपूर्ण अशा आणि वैज्ञानिक बाजूने त्याचा मी थोडासा अभ्यास केलेला असल्यामुळे त्याबद्दलही काही गोष्टी तुम्हाला रंजकपणे त्या ऐकता येतील पुढील भागामध्ये. तर दोन्ही बाजूला भीष्म पितामह हे दोघांचे पितामह होते, त्यामुळे दोन्ही बाजूला त्यांना बोलायला लागणं आवश्यक, म्हणजे बोलावं लागत होतं. द्रोणाचार्य दोघांचेही गुरु होते, पांडव कौरवांचे, त्यामुळे दोन्ही बाजूला त्यांना हे करावं लागत होतं, बाजू घ्यावी लागत होती. विदुराचं सांगितलं, विदुर हा तर कौरवांच्या प्रधान होता, तरीसुद्धा धर्माच्या बाजूने त्याची वैचारिक पद्धती होती, त्याची नीती होती. आणि त्यामुळे कौरवांकडे आहे, पण पांडवांसाठी त्यांचा सॉफ्ट कॉर्नर, ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणू, असा होता. अशा प्रकारचे मित्र असतात की जे दोन्ही बाजूने बोलतात. आणि तिसऱ्या प्रकारचे मित्र ऐनवेळी बाजू बदलणारे असतात. उदाहरणार्थ बघा, महाभारत युद्धामध्ये शल्य नावाचा एक पराक्रमी वीर होता. आणि तो कोण? तर पांडुराजाची माद्री नावाची जी पत्नी होती, जिचे नकुल आणि सहदेव हे मुलगे, त्या नकुल आणि सहदेव मुलांचा हा सख्खा मामा शल्य, म्हणजे माद्रीचा सख्खा भाऊ. आता पांडव आणि कौरवांचं युद्ध कुरुक्षेत्रावरती सुरू होणार आहे म्हटल्यानंतर आपली सेना घेऊन तो पांडवांकडे येत असताना दुर्योधनानं त्याला रस्त्यात गाठलं, त्याला आपल्या दरबारामध्ये आदरातिथ्य केलं, त्याला अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवली. आणि गंमत बघा कशी आहे, आपल्या सख्ख्या भाच्यांच्या बाजूने म्हणजे पांडवांच्या बाजूने लढायला येणारा शल्य हा दुर्योधनाच्या आमिषाला बळी पडला आणि कर्णाच्या रथाचं सारथ्य त्यानं स्वीकारलं. मित्रांनो, अशा प्रकारचे सुद्धा मित्र असतात जे ऐनवेळी बाजू बदलतात. आणखीन एक तुम्हाला सांगतो. आता हे उदाहरण चांगलं आहे, पण ऐनवेळी बाजू बदलण्यासारखं हे उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आहे युयुत्सू. युयुत्सू हा कौरवांचा सावत्र भाऊ आहे. अतिशय महान असा हा सुद्धा योद्धा आहे. युधिष्ठिराने जेव्हा सांगितलं युद्ध सुरू होता की आत्ताच युद्ध सुरू होण्यापूर्वी आत्ताच कुणाकुणाला ज्या शूरवीर योद्ध्यांना बाजू बदलायचे असतील, ज्यांना पांडवांच्याकडे यायचं असेल, ज्यांना कौरवांकडे जायचं असेल, तर त्यांनी आपल्या बाजू बदलायला हरकत नाही. इतकी युद्धनीती त्यावेळेला वेगळी होती. असं म्हटल्यानंतर युयुत्सू तडकपणे आपलं सैन्य घेऊन पांडवांना सामील झाला. मित्रांनो, युयुत्सू हा कौरवांच्या बाजूचा होता, पण जरी तो दासीपुत्र होता, सावत्र भाऊ होता कौरवांचा, पण धर्माच्या बाजूने त्याचा कल होता, सत्याच्या बाजूने त्याचा कल होता. आणि त्यामुळे ऐन युद्धामध्ये त्याने इकडे पांडवांकडे तो आला. बरोबर चूक हा भाग नंतरचा आहे, पण मैत्री म्हणून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला असे शल्य आणि युयुत्सूसारखे बदलणारे मित्रसुद्धा असतात. म्हणून मैत्री ही कशी करावी, मित्र हे कसे असावेत, हे मित्र व्यवस्थितपणे आपण निवडले पाहिजेत. एक दोहा मला आठवतो, सुख में 100 मिले, दुख में मिले ना एक, सात कष्ट में जो रहे, मित्र वही है नेक. म्हणजे जे कष्टात आपल्या दुःखामध्ये आपल्याला साथ देतात, मदत करतात, तेच खरे मित्र आहेत. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. आपण आपले मित्र अशा प्रकारे पारखून घ्या. लक्षात घ्या, मित्रत्व हे अनामिक असं नातं आहे जे आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा कधीकधी महत्त्वाचं असतं. आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा आपल्याला असे अनुभव येतात
की आपले नातेवाईक जवळची माणसंसुद्धा आपल्याला उपयोगी ऐनवेळी पडत नाहीत, पण तरीसुद्धा आपल्याला उपयोगी पडणारे आपले मित्र असतात. अनेक वेळेला आर्थिक असो किंवा विविध प्रकारची मदत असो, मित्रच आपले जवळचे आपल्याला मदत करतात. म्हणून मित्र असे असावेत, मैत्री अशी करावी. आपण दुसऱ्या उपदेशाकडे जाऊया. दुसरा उपदेश आहे शब्द. मित्रांनो, इंग्रजीमध्ये ज्याला वर्ड्स आपण म्हणतो, हिंदीमध्ये शब्दच म्हणतात, उर्दूमध्ये अल्फाज म्हटलं जातं. आपल्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द हा एक शस्त्रासारखा आहे. शस्त्र अंगावरती घाव करतं, जखम करतं, पण शब्द मनावरती जखम करतात, जी अतिशय खोलवर असते. आणि म्हणून शब्द आपण जपूनच वापरले पाहिजे. शब्द कसे असतात बघा. शब्द जर आपण शोधला तर अर्थ आहे. तो शब्दाने शब्द वाढला तर तो कलह आहे. शब्द आपण सोसले तर ते सांत्वन आहे. शब्द आपण झेलले तर त्या आज्ञा आहेत. शब्द आपण टाकला तर तो वजनदार आहे. हळवी मन शब्दामुळे तुटतात. आणि शब्द असे जादूगार असतात जी माणसं जोडतात सुद्धा. आणि म्हणून शब्द हे इतक्या विविध अर्थाने आपल्याला वापरता येतात. ते कसे वापरायचे हे आपल्याकडे असतं. आणि म्हणून शब्दाने कलह वाढू नये. शब्दामुळे सांत्वन व्हावं. शब्दामुळे माणसं जोडली जावीत. शब्दामुळे कुणाचं मन तुटू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. एक इंग्रजीतलं कोट मला यावेळी आठवत आहे. अ फ्यू गुड वर्ड्स डोंट जस्ट मेक युअर डे, बट दे गिव्ह द सेन्स ऑफ कॉन्फिडन्स अँड बिलॉंगिंग्स अँड अलाव यू टू टेक अ बिग स्टेप इन फ्युचर. म्हणजे एखाद्याचे चांगले 4 शब्द आपल्याला असा कॉन्फिडन्स देऊन जातात, असा आत्मविश्वास देऊन जातात, असा आपलेपण देऊन जातात की ज्याच्यामुळे माणसाला भविष्यामध्ये आपल्या यशाची पुढची पायरी, यशासाठी मोठी भरारी घेऊ शकतो. असा मित्र आपण बनला पाहिजे. असे शब्द आपण आपल्याकडनं दुसऱ्यासाठी गेले पाहिजे. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक महाराज जे अंध असतात, एका निबिड अरण्यामध्ये साधू पुरुष आपली तपश्चर्या करत बसलेले असतात. आणि त्या ठिकाणचा राजा, त्याचा प्रधान आणि त्याचे 4 अंगरक्षक हे शिकारीसाठी त्या अरण्यामध्ये जातात. आणि चालता चालता शिकारीमध्ये ते सगळे रस्ता भरकटतात आणि रस्ता चुकतात. ते प्रत्येक वेळेला फिरताना या प्रत्येकाला हे अंध साधू महाराज जे आहेत, ते अंध साधू महाराज त्यांना दिसतात आणि प्रत्येकजण त्यांना विचारतात. पहिल्यांदा हे जे अंगरक्षक असतात राजाचे, ते तिथून जाताना त्या साधूशी या पद्धतीने बोलतात. ए गोसावड्या, आमचा रस्ता चुकला आहे, जंगलात आहोत आम्ही, बाहेर कसं पडायचं ते सांग. साधू महाराज सांगतात, बाबा या बाजूनी जा म्हणून. नंतर प्रधानजी जातात तिथे. बाबाजी, आम्ही रस्ता चुकलो आहे, बाहेर पडण्यासाठी आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. आणि तुम्ही इथून काही सैनिक आणि महाराज जाताना तुम्ही पाहिलंत का? त्यांना साधू पुरुष रस्ता सांगतो, या मार्गाने जा. तिसरा प्रत्यक्ष तो राजा तिथे येतो आणि त्या साधूला विचारतो, साधू महाराज, मी आपल्याला साष्टांग नमस्कार करत आहे. आपण इथून माझे काही अंगरक्षक, माझे प्रधानजी जाताना पाहिलेत का? राजा म्हणतो, जा, इकडूनच जा. आणि मग पुढे गेल्यानंतर त्यांना रस्ता सापडतो आणि ते सगळे एकमेकांना भेटतात.
दुसऱ्या दिवशी राजा दरबारामध्ये जातो आणि आपल्या सैनिकांना सांगतो की त्या अरण्यामध्ये जे साधू महाराज आपल्याला भेटले ते अंध असून सुद्धा त्यांनी रस्ता कसा काय सांगितला आपल्याला, त्यांनी कसं काय ओळखलं आपल्याला, मला तरी कसं ओळखलं, मला ते राजा आहे म्हणून प्रत्यक्ष बोलले. तेव्हा त्या साधू महाराजांना सन्मानाने दरबारात आणलं जातं आणि राजा त्या महाराजांचा आदर सत्कार योग्य प्रकारचा करतो आणि त्या महाराजांना साधूला विचारतो की महाराज आपण अंध आहात तरीसुद्धा तुम्ही मला कसं काय ओळखलं. त्यावेळी साधूने दिलेलं उत्तर हे असं आहे. सांगतो, अरे बाबा राजा, तुमच्या तिघांच्या भाषेवरनं मी तुम्हा तिघांना ओळखलं. पहिल्यांदा तुझे अंगरक्षक आले, ते म्हणाले हे माजोरड्या, हे गोसावड्या, आम्ही रस्ता चुकलो आहे, कुठं आम्हाला जायचं कसं ते सांग. दुसऱ्यांदा तुझे प्रधान जे आले ते अदबीने बाबाजी मला म्हणाले आणि तिसऱ्यांदा तू स्वतः आलास, तू तर मला साष्टांग नमस्कार केलास. या तुमच्या प्रत्येक तिघांच्या भाषेवरून मी ओळखलं की पहिला हे तुझे सैनिक किंवा अंगरक्षक असणार, दुसऱ्यांदा ज्याने विचारलं ते प्रधानजी असणार आणि तिसऱ्यांदा नक्कीच तू त्या प्रांताचा राजा असणार आहेस. मित्रांनो, या गोष्टीवरून घ्यायचं काय, तोंडातनं बाहेर पडणाऱ्या शब्दावरून आपली ओळख ठरते. द वर्ड्स आर युअर आयडेंटिफिकेशन, म्हणून ते जपून वापरायला पाहिजे. महाभारत युद्ध जे घडलं त्याला अनेक कारणं आहेत, पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण असंच आहे की द्रौपदीनं दुर्योधनाचा अपमान केलेला असतो. कुठल्या शब्दामध्ये? तिने एका ठिकाणी असं म्हटलं की आंधळ्याचा पुत्र आंधळाच असतो. तिच्या तोंडातून बाहेर पडलेले हे शब्द दुर्योधनाला इतके लागले की पुढे द्रौपदीचं वस्त्रहरण प्रसंग झाला आणि पुढे महाभारत घडून आलं. बघा कसं आहे, म्हणून शब्द किती महत्त्वाचे जपून वापरले पाहिजेत आपण. महाभारतामधलं शकुनी मामा नावाचं एक पात्र आहे. तो या कौरवांचा मामा आहे, गांधारीचा भाऊ. तो नेहमी आपल्या भाच्यांना राज्य मिळावं याचा प्रयत्न करत असे. अनेक प्रकारे द्यूतात हरवण्याचा प्रयत्न करत असे. पांडवांना केलंय, म्हणजे ते अनेक वेळा हरवले आणि प्रत्येक वेळी घालून पाडून बोलायचा पांडवांना. शेवटी काय झालं, शेवटी महाभारत युद्धामध्ये सहदेवाच्या हस्ते त्याचा वध झाला. मित्रांनो, शब्द जपून वापरले पाहिजेत आणि म्हणून मी म्हटलं की शब्द जर शोधला तर अर्थ आहे, शब्द सोसला तर तो सांत्वन आहे, वाढला तर तो कलह आहे, टाकला तर तो वजनदार आहे. शब्द असा आहे की माणसाची नाजूक मनं तुटतात. शब्द असा जादूगार आहे की ज्याच्यामुळे माणसं जोडली पण जातात. आज आपण या दोन महत्त्वाच्या विचारांचा मागोवा घेतला. पुढच्या भागामध्ये आणखीन काही आपण महत्त्वाचे विचार बघणार आहोत. आपण सर्वांनी जी मला प्रेरणा दिलीत त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी राहीन. इथे आपण थांबूया, कारण व्हिडिओची लांबी प्रत्येक वेळी वाढतच दिसते. मी नेहमीच म्हणतो की विचार जे मांडायचे असतात ते थोडे अधिकच शब्दामध्ये व्यक्त करावे लागतात. अन्यथा जर कळलंच नाही तर मग हे सगळं करण्याला काही अर्थ उरत नाही. तेव्हा आपण सर्वांनी हे व्हिडिओज पाहावेत. अधिक लोकांनी चॅनल सबस्क्राईब करावं. बऱ्याच जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेले आहेत. सुमारे 1400हून अधिक व्ह्यूज या सगळ्या व्हिडिओजना मिळालेले आहेत. म्हणजे एवढ्या लोकांपर्यंत मी पोहोचलो. भगवान श्रीकृष्ण हे काम माझ्याकडून करून घेत आहेत. थांबूया आपण इथे. एक प्रार्थना म्हणतो. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचं कल्याण करो.